अजितदादांनी सांगितलं की कसं निवडून येतो बघतो. माझं अजितदादांना मी मागाशी मंचरमध्ये पण सांगितलंय, जर आमच्या अमोल कोल्ह्यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तर तुमचा फिक्स झालाच नाही, तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून, दिलीप वळसे पाटील साहेबांना तुम्ही उभं करा. तुम्ही म्हणालेत ना की अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना, बघू द्या काय होतंय. कुणाचा गाडा 11 सेकंदाचा ते बघू. दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी. हाय का हिंमत, बघू द्या, लढाच. आणि पार्थ दादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा तुम्ही. पार्थ दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारू. विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत. कांद्याचा प्रश्न तुम्ही दिल्लीतलाही वट आहे ना, सोडवा ना प्रश्न. आमच्या 20,000 मुली गायब आहेत, सोडवा ना दादा प्रश्न. साक्षी मलिक आमची पैलवान कुस्तीपटू, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसायला पाठवा ना रुपाली चाकणकरांना. बघू डोळ्यातले अश्रू पुसतात का त्या साक्षी मलिकच्या. असे अनेक प्रश्न आहेत. 4.5 लाख गुन्हे महिलांच्यावर दाखल आहे. दर 1 तासाला 19 बेरोजगार आत्महत्या करतात देशामध्ये. आणि देशाचा विकास केला. पुलवामा घडवला, शेतकरी मारला, बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली. देशावरचं कर्ज 2014ला 54,000 कोटी होतं, आता 2,05,000 कोटी आहे. कुठं नेऊन ठेवलाय आमचा भारत. आमचे बुरे दिन बरे होते.